एकीकडे ही बातमी येत असतानाच दुसरीकडे अहमदनगरला मुळा धरणातून एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जी आहे ती पुन्हा फुटलेली आहे। सलग दुसऱ्या दिवशीची ही घटना समोर येते। देहरेजवळ ही मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे आणि त्यामुळे रस्त्यावर पाणी साचलंय आणि अनेक रस्ते तुंबलेले आहेत। कालही अशाच प्रकारची घटना घडलेली होती। रेल्वे ट्रॅक खालची खडी वाहून गेल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेलं होतं की रेल्वे विस्कळीत झालेली होती। कालची दृश्य आहेत ही। रेल्वे ट्रॅक खालची खडी वाहून गेली होती, त्यामुळे रेल्वे विस्कळीत झाली होती आणि आता सलग दुसऱ्या दिवशी पाईपलाईन फुटलेली बघायला मिळते। एकीकडे दुष्काळाचं वातावरण महाराष्ट्रातलं अजूनही पाऊस पुरेसा पसरलेला नसतानाच पाण्याची मात्र लाखो लिटर नासाडी होताना बघायला मिळते। अहमदनगरची ही दृश्य कालची आहेत, मात्र सलग दुसऱ्या दिवशी ही पाईपलाईन फुटल्याचं समोर येत आहे। पांडुरंग रायकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पांडुरंग, सलग दुसऱ्या दिवशी इतकी नासाडी होते पाण्याची, काय म्हणतात अधिकारी, कशामुळे होतं हे? अश्विन, सर्वात महत्त्वाचं ही म्हणजे फार दुर्दैवी घटना आहे। सध्या नगर जिल्ह्याला फार मोठ्या पाणी टंचाईच्या झळा पोहोचत आहेत। नगर शहर जे आहे तर नगर शहराला मुख्यत्वे मुळा धरणातून पाणी पुरवठा केला जातो, त्याचबरोबर एमआयडीसीलाही पाणी पुरवठा केला जातो। मात्र मुळा धरणामध्ये पाणी कमी असल्यामुळे शहरातील पाणी पुरवठा त्याचबरोबर एमआयडीसीतील पाणी पुरवठ्यावर मर्यादा आणलेल्या आहेत। या ठिकाणी अनियमित पाणी पुरवठा केला जातो। मात्र अशी परिस्थिती असताना ऐन म्हणजे पावसाळा लांबलेला आहे, लोकांना नागरिकांना पिण्याचे पाण्याची टंचाई आहे। अशा परिस्थितीमध्ये एमआयडीसीला पाणी पुरवठा करणारी जी काही जलवाहिनी ती तब्बल दुसऱ्यांदा फुटलेली आहे। म्हणजे यामध्ये कालही आणि आजही लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झालेला आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं ही बाब आहे की जे जलवाहिनीचे देखरेख करणारा जो विभाग आहे, एमआयडीसी प्रशासन असेल किंवा यामध्ये मोठ्या प्रमाणात निष्काळजी झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण ही जलवाहिनी आहे अत्यंत जुनी आहे, साधारण 35-40 वर्षापूर्वीच्या या जलवाहिन्या आहेत। या ठिकाणी नेहमीच अशा कमी अधिक प्रमाणात ह्या दुर्घटना होत असतात। मात्र कालची दुर्घटना आणि आजची दुर्घटना पाहिल्यानंतर यामध्ये एमआयडीसी प्रशासन किंवा जे काही पाणी वितरण पाहणारी व्यवस्था आहे तिचा गलथनपणा समोर येतोय। सर्वात महत्त्वाचं की या पाण्यामध्ये दुष्काळामध्ये या ठिकाणी पाण्याचा अपव्यय झालाय आणि याचा काही शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। काल रेल्वे लाईनला फटका बसला होता, तर आज शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी काही काळ या जलवाहिनी दुरुस्तीलाही विरोध केला होता। मात्र या ठिकाणी एमआयडीसीचे जो काही पाणी वितरण पाहणारा विभाग आहे या ठिकाणी दाखल झालेला आहे, त्यांचं काम सुरू झाल्याचंही समजतंय। मात्र सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे की ही जलवाहिन्या फुटल्यानंतर प्रशासनाला जाग का येते, कारण हा आजचा विषय नाही। अनेक वेळा या संदर्भामध्ये चर्चा झालेल्या आहेत, वादविवाद झालेले आहेत, लाखो लिटर पाणी जातं आणि त्यानंतर प्रशासन या ठिकाणी जाऊन फक्त दुरुस्तीची मलमपट्टी करतं। यावर कायमस्वरूपी उपाययोजना का केली जात नाही असा नागरिकांचा आरोप आहे। कारण नागरिकांना एका बाजूला पाण्यासाठी मारामारी करावं लागतात, भांडणं करावं लागतात आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळामध्ये लाखो लिटर पाणी वाया जात आहे, हे कोणालाच परवडणार नाही। यामुळे प्रशासनाला लोकप्रतिनिधीने याची तात्काळ दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे। अश्विन।